दरवर्षी देशभरात 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्साहात साजरी केली जाते. त्याचप्रमाणे गडिंग्लज शहरात देखील साजरी केली जाते. पण नुकतेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. त्यामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यामुळे यावर्षी साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. याच अनुषंगाने आढावा घेतला निकिता यांनी. मधील शिवाजी महाराजांची जयंती बघितलं तर भोकेले सर असतील, किरणांना असतील किंवा सर्वच ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत उल्लेखनीय कामगिरी आपल्या शिवजयंतीच्या माध्यमातून होत असते आणि यात कधी कुठलीही जात पात धर्म भेदभाव न होता सर्व धर्मीय यात शिवजयंतीमध्ये आपण सर्वजण मोठ्या उत्साहात ही जयंती आपण पार पडत असतो. पण ह्यावेळी आता अण्णांची वगैरे गडिंग्लज शहरातील फार प्रमुख लोकांची अशी सूचना होती की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं आकस्मिक निधन झाल्यामुळं यावेळी जयंती ही पण करायला लागेल आपल्याला. पण साध्या प्रमाणात करूया अशा लोकांच्या सूचना. माझी काही विनंती होती की आपण संध्याकाळी जे दरवेळी मिरवणूक काढत होतो आता ते थांबवायचे ठरलेले आहे. पण तिथे एक झांज पथक किंवा ढोल ताशा असं जरा वाजवून जर तिथली ती पूजानी आपण अर्चा केली तर चांगलं होईल असं मला वाटतं. पूर्ण सगळं थांबवण्यापेक्षा ती तेवढी माझी सूचना विनंती आहे. असं तुम्हाला सर्वांना तुमच्या झांज पथक जर सांगितलं तर बरं. सकाळी नेहमी प्रमाणे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची आदल्या दिवशी रोषणाई आणि सजावट नेहमीच संजू आणि शिवाजी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत असतो. जसं शक्य होईल तसं ओरिजिनल फुलांची जोडणी झाली तर ते करता येईल. समजा मग दोन्ही ऍडजस्टमेंट ओरिजिनल आणि संजू ओरिजिनल आणि थोडे आर्टिफिशियल असं काय करता आलं तर ते करूया. कारण कमीत कमी 2 लाख रुपये खर्च आहे. गेल्या वेळेला आम्ही एस्टिमेट काढला तर 2 लाख रुपये खर्च आहे. खर्चाचा काही विषय नाही आहे. पण कसं तिथं जो सजवणारा आहे तो बोलणारे सगळे बोलून जातात पण नंतर तिथं कोणीही येत नाहीत. सगळे कार्यक्रम करणारे तुम्ही सगळे प्रमुख लोक आहात. एखादा कार्यक्रम हातात घेतला करणारे पुढंच तेवढे चढले असतात पाठीमागे. कुणाला वाईट वाटत नाही पण करतात असतात सोबतीला असतात. पण कडेला ती नाव न्यायला ठराविकच लोक असतात. सगळेच पाहिजे असं काही नाही पण सगळ्यांच्या शुभेच्छाच्या जोरावरती ही होत असते. आदल्या दिवशी सजावट होईल, रांगोळी होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी अभिषेक पहाटे साधारणतः 7:30चं टायमिंग देतो. लोक 7ला घेतो. ज्योतीचं स्वागत आमच्या सिनियर मंडळीने आम्ही करत असतो. त्याच्यानंतर 8:30 ते 9च्या दरम्यानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पाळण्यामध्ये घालून हा जन्मोत्सव साजरा होतो. तो झाल्याच्या नंतर संध्याकाळी 5:30 ते 6:30च्या दरम्यानी परत एकदा त्या ठिकाणी संध्याकाळी सांगावं म्हणजे परत कार्यक्रम झाला असं होईल असं मला वाटतंय. आता नगराध्यक्षांनी सूचना केल्यानंतर संध्याकाळी झांज पथक घेऊन लोकही त्या ठिकाणी जमतील आणि परत साहेब येतील आणि कोण प्रमुख पाहुणे येत असतील तर त्यांच्या हस्ते आपण परत हार अर्पण करू. जर तुमची तयार झाली गुंडू पाटील साहेब तर ते आम्हाला क्रेन द्या. त्या क्रेननं डायरेक्ट महाराजांना आम्ही अश्वाला आपला हार घालता येईल. आणि त्याच्यानंतर मग पाळणा सकाळचा झाला. सकाळी घेतो. जन्मोत्सव सकाळचाच करतात. संध्याकाळचं काय सगळ्या महिला भगिनींना आणि जिजाऊ ब्रिगेडच्या लोकांना आपण सांगू नेहमी तुम्ही असतायच त्यांना निरोप द्या. दोन्हीवर सगळ्यांनी नागरिकांनी सगळ्या शिवप्रेमींनी हजर राहावं परत आपण आव्हान करतो. आणि आपल्या या सत्यवार्ता असेल किंवा कोल्हापूर लाईव्ह असेल किंवा जनगर्जना या माध्यमातून गडिंग्लज शहरातल्या सर्व शिवप्रेमी सर्व जाती धर्माच्या विविध घटकांना विविध पक्षाच्या लोकांना मी आज सगळ्यांच्या वतीने मी आव्हान करतो. आणि त्याचबरोबर की जरी कुठल्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा हे सर्वांचा नेता होता. कुठल्याही जाती धर्म न बाळगणारा नेता होता. सर्व जाती धर्माला न्याय देणारा नेता होता. उपमुख्यमंत्री होते आणि त्यांच्या जाण्यानं सगळ्या महाराष्ट्र हळहळलाय. त्याच्याकरता आपल्या सर्वांच्या विचार घेऊन की या वर्षीची मिरवणूक आपण थांबवतोय. फक्त अभिषेक पूजन आणि जन्मोत्सव साजरा करूया असं मी गडिंग्लज शहरातल्या सर्व नागरिकांना आणि शिवप्रेमींना मी आवाहन करतो.